प्रयत्न करा. माहिती आहे दिवाळीचे दिवस आहे, घरी रिलेटिव्ह आलेले असतात, आपल्या गप्पा गोष्टी होतात आणि त्यामुळे खूप सारा वेळ वाया जातो. परंतु मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की दिवाळीच्या सुट्टीमध्ये थोडंसं उशिरापर्यंत जागणं टाळा आणि थोडंसं सकाळी लवकर उठून चांगला अभ्यासाला मूड पण तयार होईल आणि चांगला अभ्यास पण होईल. त्यानंतर पुढची एक महत्वाची टिप आहे ती म्हणजे अशी की थोडंसं थंड हवेच्या ठिकाणी किंवा घरामध्ये एखादी अशी थंड जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासाला बसा. म्हणजे की तुमच्या घरामध्ये छोटंसं बगीचा असेल किंवा जिथे झाड असेल त्याच्या कडेला तुम्ही अभ्यासाला बसू शकता. आणि माझी एक महत्वाची गोष्ट जी मी लहानपणी करायचो ती म्हणजे काही श्रीखंडाचे डबे घ्यायचो, त्याला सुईने काही असे बोगदे पाडायचो आणि त्यानंतर त्यामध्ये माती भरायचो आणि छोटे छोटे तुळशीचे रोपटं त्या ठिकाणी ठेवायचो आणि नंतर ते जे काही झाडं होते ते अभ्यास करताना थोडेफार सभोवताली ठेवायचो, जेणेकरून त्यातनं माझा असा त्यावेळेस समज होता की ही हिरवाई असेल किंवा यातनं जो ऑक्सिजन येणार आहे त्यामुळे मला आळस येणार नाही, मला फ्रेश वाटेल. सो ही एक टिप मी फॉलो करायचो. आणि आणखीन एक माझी एक टिप असायची ती म्हणजे काय की मी कधी पण गादीवरती स्टडीला बसत नव्हतो, मी टेबल खुर्चीचा वापर करायचो. कारण मला असं वाटायचं की मला त्यातनं ऊब भेटते आणि मला झोप आल्यासारखं वाटायचं. सो